मीट द प्रेस कार्यक्रमात अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला। जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि अमरावती मंडळ मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले। कठोर परिश्रम आणि ध्येयवादाच्या जोरावर एका सामान्य कुटुंबातून आलेल्या सौम्या शर्मा चांडक यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पार केली। भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचा हा प्रेरणादायी प्रवास त्यांनी पत्रकारांसमोर उलगडला। हर पोस्टिंग का एक अलग फ्लेवर होता है, हर पोस्टिंग में अलग चैलेंजेस होते हैं, हर पोस्टिंग में हमारी सर्विस में अलग अलग सिटीज़ में जाते हैं, लोगों से मिलते हैं, हर पोस्टिंग में वहाँ के लोग अलग होते हैं। तो ऐसा कुछ दुखी तो मैं दुखी हुई किसी टाइम पे, कभी कभी ज़रूर कुछ समस्या आई है आगे जिनका एंड में हल निकला है। अभी करके प्रभु की कृपा से इतना कुछ ऐसा नहीं रहा है, और जो भी समस्या है उसका हल निकाला गया है। डेफिनेटली ये तब बहुत ही दुख एक प्रकार का होता है कि हमारे कभी कभी एफर्ट लगने के बाद भी रिजल्ट नहीं मिलता, कि अलग अलग बहुत सी चीज़ें होती हैं। हम पब्लिक एरिया में काम करते हुए इतना आसान नहीं है, जैसे हम अपने घर का कोई काम करें तो करना तो कर लें। पब्लिक लाइफ में बहुत से कंसिडरेशन एंड कंस्ट्रेंट्स रहते हैं। तो जब कोई प्रोजेक्ट आपका बहुत ही है, ये करना है, ये होना चाहिए, लोगों की हेल्प लानी चाहिए, तो नहीं हो पाता है, तो एक प्रकार की रिजेक्शन जरूर महसूस होती है, इतना करने में भी ये नहीं होता। स्वच्छ हवेसाठी अमरावती शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजले आहे आणि या यशाबद्दल आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना पुरस्कारही मिळाला। इंदोर प्रमाणे अमरावतीलाही एक स्वच्छ शहर बनवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्यही पत्रकारांसोबत शेअर केले। अकोल्याचे एसपी अर्चित चांडक यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना 9 महिन्यांचा एक मुलगा आहे। कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच शहराची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे पार पाडतात। आतापर्यंत आम्ही सोबतच आणि दुसरी आता कसं आहे, अमरावतीने कोणा 1 तासाच्या अंतर आहे, एवढा जास्त पण नाही, तर वीकेंडला आपण असं नाही वाटतो की खूप बिझी झालं, पण डेफिनेटली आमच्या 9 महिन्याच्या बेबी आहे, त्यामुळे मला नाही, कारण माझ्यासोबत राहतो नक्की ऐसे माझे हस्बैंड नक्की ऐसे वाटतो की सर यहाँ आते हैं शनिवार को कि आप वहाँ जाते हैं? देखो हमारा शनिवारी रविवारी फ्री नहीं होता, दर शनिवारी रविवारी कुठेतरी असतो, तो काही प्लान होत नाही, लास्ट मिनट पर डिसाइड होतं कैसे करायचं। आप स्थानिक स्वराज संस्था में महानगरपालिका में आयुक्त बनकर आए हो, अभी बॉडी एग्जिस्टिंग नहीं है, क्या पॉलिटिकल प्रेशर आपको शायद करना पड़ता है काम करने? देखिए पॉलिटिकल प्रेशर ऐसा ये बोलना ठीक नहीं है, हमने जिला परिषद में इलेक्टेड बॉडी के साथ काम किया, हमारे एक जॉब का टाइटल ही है कि वर्क विद इलेक्टेड लीडर, तर एक त्यांच्यासोबत मिळून काम करायचं, जे होऊ शकतं ते करा, जे नाही होऊ शकते त्यांना सांगावे की असं नाही होऊ शकतं, यामध्ये असं काही। भविष्यात अमरावतीला आणखी सुंदर आणि स्वच्छ बनविण्याचा त्यांचा निर्धार आहे। तसं इतर जिल्ह्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनाही तो पुरस्कार मिळू शकते किंवा कुठे सुधारणा होईल? तर यामध्ये जसं आहे त्यांची गाईडलाईन्स निश्चित आहे, 200 नंबरच्या त्यांनी निश्चित केला आहे, आणि त्यामध्ये वेगळे वेगळे सेक्टर्स आहेत, इन्क्लुडिंग आपले एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमरावती शहरात MIDC एरिया आहे, इतर शहरामध्ये MIDC क्षेत्र बाहेर असते, इंडस्ट्रियल क्षेत्र बाहेर असतो, आमच्या आतमध्ये आहे, तरी सुद्धा आमची रान चांगली आली आहे, कारण इंडस्ट्रीज जी आहे त्यांची जे एमिशन्स आहे, ते एमिशन्समध्ये जे एमिशनचे नॉर्म आहे त्यांच्याशी कंप्लायन्स झाली। दुसरा आपल्या शहरामध्ये व्हेकल्स जे आहे, व्हेकल ज्यांचे पॉल्युशन सर्टिफिकेट आहे यांची संख्या बघितली गेली आहे। तिसरं आपल्या शहरामध्ये जर इतर शहरामध्ये बघितलं तर ओपन फ्लाइंग डस्ट जास्त दिसत नाही, ते ऐसा विषय नाही आहे, बहुत से शहरामध्ये फ्लाइंग डस्ट दिसतो, तरी रोड्स पैक्ड प्रॉपर नहीं है, ओपन डस्ट की वजह से वहाँ की एयर क्वालिटी नहीं खराब है। हमारे रोड्स बहुत पैक्ड है, वहाँ पे हमारे जो रोड्स है तिथे साईडमध्ये पेवरची व्यवस्था मोस्टली ठिकाणवर झाली, तिथे नाही झाली, तिथे पण काम सुरू आहे, तर एक प्रकारचे असे पैक्ड आहे। हरित क्षेत्र डेव्हलप केले आहे, बहुशी ओपन स्पेसेस आम्ही गार्डनमध्ये डेव्हलप केले आहे, ते काम सुरू आहे। अर्बन फॉरेस्ट आपण डेव्हलप करत आहोत, बंजारलाटला फॉरेस्टमध्ये कन्वर्ट करणे, तसेच शहरामध्ये जसं मी सांगितलं वेस्ट
प्रोसेसिंग आपल्या शहराच्या कुठेतरी बाहर ऐसा फेंका नहीं जा रहा। बहुत से शहरों में कैसा है की आपका वेस्ट कलेक्ट हो रहा है पण शेवटी कुठेतरी बाहेर टाकला जातो। इथे असं नाही आहे, इथे जे कलेक्ट झालं सगळं ते आपण प्रॉपरली त्याची प्रोसेसिंग करतो। तर ही सगळे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याचे ऑलरेडी इंडिकेटर्स दिले आहेत, तर कुठेतरी शहर ते पाहून आपले स्तरावर कारवाई करू शकतात। शहरातील कोणत्याही समस्येवर थेट व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले, जेणेकरून त्या समस्यांवर त्वरित तोडगा काढता येईल। या कार्यक्रमात पत्रकारांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी 1 तास संवाद साधला। MIDC जो है अमरावती की, उससे आप राजस्व लेते हो, उनसे टैक्स लेते हो। एक तरफ उनको MIDC को भी टैक्स भरना पड़ता है, दोहरा टैक्स वो भर रहे हैं। व्यवस्थाएं वहाँ हो नहीं रही है, सुविधाएं महानगर पालिका की ओर से हो नहीं रही। हाल ही में कुछ दिन पहले आग लगी थी, वहाँ पर आग बुझाने के लिए महानगर पालिका यहाँ से, हम जहाँ बैठे हैं यहीं से गाड़ियाँ गई थी, जबकि MIDC एसोसिएशन ने खुद आपको वहाँ पर एक इमारत बना दी है, रहने के लिए वहाँ व्यवस्थित सब पूरी सुविधा है, फिर भी आग बुझाने के साधन वहाँ नहीं होते हैं। इसके लिए आप क्या करेंगे? MIDC एरिया का जो टैक्स का विषय है वो सेटल हो चुका है। वो विषय गवर्नमेंट की डिसीजन भी आ चुकी है, उसने हमारे फेवर में। हमारे जो टैक्स है वो हम इधर एरिया में जो टैक्स लगा रहे हैं वैसे ही नहीं लगा रहे, हम कम ही ले रहे हैं उनसे टैक्स, और वो विषय सेटल हो चुका है। इसके साथ साथ MIDC एरिया में कुछ लोगों की तकरार थी, वो हमने उसका निवारण भी किया है। यहाँ पे बिल्डअप कैसे देखने सब उनके साथ हमारा कोऑर्डिनेशन शुरू है, और जो भी उनकी समस्या उसका हल किया जा रहा है। फायर की सारी सर्विसेज यहाँ प्रोवाइड होती है, सब कुछ हम कर रहे हैं।